सामने सुरू होण्यासाठी आपण थोडा विलंब लावलात तर तेवढी षटकं कमी होतील याची दक्षता घ्या. खेळाला जाण्याच्या अगोदर आपण ट्रॅक शूज घालून या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये उपस्थित राहायचंय. स्पर्धेचे नियम जे आहेत त्याची थोडीशी अंमलबजावणी या ठिकाणी झाली पाहिजे. प्राथमिक फेरीचा शेवटचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतो. यानंतर पुढील द्वितीय सामने म्हणजे दुसऱ्या फेरीचे जे सामने सुरू होतील ते प्रत्येकी 3 षटकांचे असतील याची आपण खबरदारी घ्या. आपण आणि पॉवर प्लेचं षटक नसणार आहे आणि नवीन बॉल प्रत्येक इनिंगमध्ये दिला जाईल. स्पर्धेच्या नियमांतर्गत थोडंसं आपण विलंब लावा. लवकरात लवकर जेवढे सामने चालू राहतील याची आपण दक्षता घ्या. सामन्याला सुरुवात. पहिलाच चेंडू. या इनिंग ब्रेक नंतर वाडा तर 11 विरुद्ध नेवल डॉकयार्ड आपण तयारीत राहायचंय. आपला लागलीच सामना या ठिकाणी सुरू होईल. वीरवाडी संघाकडनं 2 मातबर फलंदाज. फुल टॉस चेंडू. पहिला चेंडू नक्कीच पंच दंडित करतील. अवांतर चेंडू म्हणून घोषित केला जातोय. वीरवाडी संघाचं खातं उघडलं जात आहे. स्ट्राईकला तो निषाद, नॉन स्ट्राईकला तो प्रशांत भावल आणि गोलंदाज जीवन कोचरेकर. पुढचा चेंडू सुरेख असा फटका कार्पेट क्षेत्रामध्ये जातोय. नक्कीच अचूक फेक होते पण रनिंग बिटवीन द विकेट मध्ये सुसंधी होती यष्टीरक्षकाला. तद्वर निघाले 2 धावांनी धावसंख्या वाढते. संघाचं खातं उघडलं जाते. बिनबाद 3 धावा. नक्कीच खेळा रसिकांकडनं याकडे आपल्याला सल्ले येत आहेत. यानंतर होणारा सामना द्वितीय वाडा तर 11 विरुद्ध नेवल डॉकयार्ड. आपण संघनायक आणि संघप्रतीने आपण तयारीत राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस का बॉस इथे जाऊन आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. नक्कीच सीमारेषा पार. चौकार. डीजे बॉईज आमचे या ठिकाणी जमलेले दिसत आहेत. दुपारच्या सत्रामध्ये थोडंसं लोकांना पण झोपू द्या आणि आपला आस्वाद तिथपर्यंत नको. आपण सायंकाळी 3, 3:30, 4च्या दरम्यान चालू करूया जेणेकरून कर्कश आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि तेही शांत झोपतील आणि आपणही सामन्याचा आस्वाद घेऊया. नक्कीच पहिलं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. जोरदार प्रहार नक्कीच करायचा प्रयत्न. पॉवर प्लेचा षटकाचा फायदा. 41 क्षेत्ररक्षण तत्वर निघालेला 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती 9 धावा. बिनबाद 9. सुरेख असा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू काही बॅटला स्पर्श करत नाही. विसावतो यष्टीरक्षक हातामध्ये. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. तितकंच चांगला फटका परंतु सहज घेतलेली धाव. एकेरी धावेने धावसंख्या वाढते. दहा धावांवरती. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. जोरदार प्रहार नक्कीच होता. पॉवर प्लेचा फायदा. तद्वर निघालेले एकेरी धावेवरती समाधान. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते ती 11 धावांवरती. बिनबाद 11. नक्कीच नवीन गोलंदाज असणार आहे तो देवानंद आचरेकर कोत्रेकर. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं.
नक्कीच नवीन षटक, पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, सुरेख असा फटका आणि सहज सोडलेला झेंडू. तदवर निघालेल्या 2 धावा. एक चांगला प्रयत्न होता, प्रयत्न निष्फळ ठरतोय. तदवर निघतायत 2 धावा. धावसंख्या पोचते ती 13 धावांवरती. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, नक्कीच जोरदार प्रहार असेल. सुरेख असे क्षेत्ररक्षण. या ठिकाणी झेल जरी सोडला असेल, उडी मारून हवेत चेंडू अडवला जातोय. 6 धावा अडवल्या जात आहेत. तेजस केरकर साठी नक्कीच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 6 धावा जिकडे अडवल्यात. अगोदरच्या चेंडूवरती त्यांनी केलेला प्रयत्न निष्फळ ठरतोय. धावसंख्या झाली ती 15 धावांवरती. सुरेख असा चेंडू, यष्टीरक्षण हातात चेंडू सुटत नाहीये. तदवर निघतो 1 धाव. प्रशांत 22 का 22च्या रूपात 1 धाव. पुन्हा एकदा दुसरं षटक मार्गस्थ. आकुट टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन जोरदार पार करायचा प्रयत्न. अवांतर चेंडू पंचदंडित करतायत प्रशांत चांगरे. बॉल किती धाव संख्या झाली ती. हॅलो हॅलो, धाव संख्या झाली ती 17. दुसरं षटक मार्गस्थ. जोरदार प्रहार, नक्कीच चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आणि उत्कृष्ट असा चांगला झेल. जीवन कोचरेकर यांनी पकडला झेल. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. पुढचा चेंडू सुरेख असा लॉंग ऑफच्या दिशेने उडवलेला झेल आणि सुरेख असा उत्कृष्ट झेल हातात. मी प्रयत्न करतो, मी या संघाकडनं कसा संघ प्रतिनिधित्व करतोय. हर्षद यांनी घेतलेला हा सुरेख असा झेल. आपण ज्याला म्हणतो नदीच्या काठावर बसताना निवांत हवा येते, परंतु वरून आलेला चेंडू सीमारेषावरती सहज जिंकलेला हा झेल. हर्षद यांचं कौतुक. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. नवीन फलंदाज प्रशांत. नवीन फलंदाज आहे तो मुकुंद. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, चेंडू निर्धाव टाकायचा प्रयत्न, धावचित करायचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये विसावतोय परंतु स्टंपला स्पर्श करत नाहीये. तद्वर निघाले देखील धाव.
धावसंख्या झाली 2 षटकाच्या समाप्तीनंतर. स्कोर काय आला? 18 धावा. 18. 12 चेंडू आणि 18 धावा. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. नवीन गोलंदाज आहे तेजस केरकर. मगाची क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या संघासाठी 6 धावा ज्यांनी वाचवल्या तोच तेजस केरकर. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रं षटक. तद्वर सामन्याकडे वळूया पुन्हा एकदा. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय डोक्यावरून सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या झाली ती 22 धावा. केतन यांचा पुढचा चेंडू वाकूट टप्प्याचा पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू तडवला जातोय. तद्वर निघालेल्या एकेरी धावेवरती समाधान मानताय. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न असेल परंतु एकेरी धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती 23 धावा. 23. तिसरे षटक मार्गस्थ असताना पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू, जोरदार प्रहार, सुरेख असा झेल. लॉंग ऑफच्या दिशेने पुढचा धक्का. सुरेख असा झेल टिपतोय तो सुरेश कांदळगावकर. मालवणी समालोचक म्हणून आपल्या सोबत जोडले होते ते सुरेश. नवीन फलंदाज पंकज. पंकज तद्वर सामन्याकडे वळूया पुन्हा एकदा. लॉंग ऑफच्या दिशेने उत्कृष्ट समालोचक या ठिकाणी आपल्याला खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. चेंडू उडवला जातो, एकेरी धाव घेतली जाते. धावसंख्या झाली ती 24. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू. या म्हणतात एस डिरेक्शन. थोडासा फसवलेला चेंडू फलंदाजाला समजला नाही. फलंदाजाला वाटलं की चेंडू पाठी गेलाय म्हणून थोडंसं पुढे झालं. हे एक्स्ट्रीरक्षण आपण ज्याला पाहायला मिळतं खरंच असं सुरेख असं एक्स्ट्रीरक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. नवीन फलंदाज पंचांनी सामना सुरू करा, खूपच वेळ काढतायत. सामन्याला विलंब लावू नका. आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. नवीन फलंदाजांना विनंती राहील आपण सामना सातत्याने चालू राहील. आपण जेवढा विलंब लावाल तितकेच षटक कमी केली जातील. त्यानंतर निघालेला उत्कृष्ट फटका आणि सुटलेला हा चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या पोचते ती 4-4. नवीन फलंदाज हॅलो हॅलो हॅलो. या सामन्याच्या मध्यंतरानंतर
पुढील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना वाडातर 11 विरुद्ध नेवल डॉकयार्ड यांचे नाणेफेक होणार आहे. तेव्हा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स इथे यायचं आहे आणि त्यांचे सन्माननीय श्री अर्जुन ढोके यांच्या हस्ते नाणेफेक होणार आहे. भावेश लवकर चालू करा यार सामना, भरपूर वेळ घेताय तुम्ही. नक्कीच खेळाडूंना विनंती राहील आपण वेळेचा सदुपयोग करूया. आपण जेवढा विलंब कराल तितकीच नंतरचे सामने जे आहेत ते कमी कमी षटकाचे होतील याची आपण खबरदारी घ्या. धावसंख्या झाली ती 28 धावा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेत उंच, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सुरेखाचा चांगला प्रयत्न परंतु चेंडू सुटला जातोय. तद्वर 2 धावा निघतायत. दुसऱ्या फेरीचे सर्व सामने हे 3-3 षटकाचे असणार आहे. पॉवर प्लेचं षटक राहणार नाहीये कारण बराच विलंब झाला आपला या सामना सुरू व्हायला. प्राथमिक फेरीचा पहिली सामने जे आता सुरू आहे, शेवटचा सामना. सुरेखाचा लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू सीमारेषा पार, षटकार. हॅलो लाईनमन, पार्क मधील लाईनमन. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, तोच चांगला प्रयत्न आणि फलंदाज बाद. सुरेखाचा झेल. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या पोचते ती 36 धावांवरती. नवीन फलंदाज अलेश, जरा त्वरा करायची, आपण लवकरात लवकर ग्राउंड मध्ये जायचंय. आपल्याला बरेच सामने अजूनही खेळवायचे आहेत. आपण जेवढा विलंब कराल, प्राथमिक फेरीचे सामने चालू आहेत, शेवटचा सामना सुरू आहे. दुसऱ्या फेरीचे जे सामने होतील त्या सामन्याअंतर्गत जे 3 संघ सेमीफायनल मध्ये जे पोचतील त्यांच्या ॲव्हरेज गुणानुसार आपल्याला या ठिकाणी आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा हवेत चेंडू उडतोय गोलंदाज आणि पुन्हा एकदा झेलबाद होतोय. पुढचा धक्का. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या पोचते ती 6 गडी बाद, 36 धावा. नवीन फलंदाज राकेश. पुन्हा एकदा जोरदार केला प्रहार, चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण परंतु सहज गेलेला चौकार. तोपर्यंत सामन्याकडे वळा. पुन्हा एकदा चटवलेला चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. नक्कीच धावसंख्या पोचते ती 44 धावा. हॅलो, वाडातर 11 आणि नेवल डॉकयार्ड या टीमचे कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉस बॉक्स इथे आणि त्यांच्यासाठी सन्माननीय आहेत ते यांच्या हस्ते नाणेफेक होणार आहे ते श्री अर्जुन ढोके. वाडातर 11 विरुद्ध नेवल डॉकयार्ड दोन्ही संघाचे कर्णधार. प्रसाद तारी आणि नेवल डॉकचे कोण आहे? चांदेरकर कोण आहे? जोशी. जोशी दाखवून घे काट कुठला छाप कुठला ते बाबू हे दाखव दे ना छाप कुठला. हा छापा आहे कोण मागणार? वीरवाडी संघाला विनंती राहील
आपण लागलीच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. वीरवाडी संघ वेळ घालू नका. आपण आपल्याला बरेच सामने खेळवायचे याची आपण दक्षता घ्या. नाणेफेक ही नेवल डॉकयार्ड या संघाने जिंकलेली असून त्यांनी प्रथम फलंदाजी घेतलेली आहे. धन्यवाद. बाकीचे जाऊ देत जर मी म्हटलं काही पण वापरा तुम्ही. ते म्हणाले बाकी सगळा ओके झाला तर म्हटलं हे 10,000 मी दिना तू वापरा काही. यानंतर खरोखरच आमच्या समालोचन कक्षामध्ये उत्स्फूर्त आमचे समालोचक आहेत. दीपक कुबल यांना विनंती करतो आपण पुढील समालोचन करावं. हॅलो, धन्यवाद. मी दीपक कुबल या स्पर्धेच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात आपलं स्वागत करतोय. कैलासवासी अजित भाबल करंडक स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या चालू होते सामना इथे या सामन्यातील दुसऱ्या इनिंगचा खेळ चालू होतोय. फलंदाजीसाठी आले ते नेवती श्रीरामवाडी. पहिला चेंडू सामना करतील देवानंद आणि खोलवर टप्प्याचा चेंडू एक डिफेन्स पद्धतीने खेळून काढला चेंडू एक धाव निघते. एका धावेने वैयक्तिक आणि संघाचं खातं खोलता येते देवानंद. संघातर्फे पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आले ते विक्रम. सामना करतील भावेश मेहतर. षटकातील दुसरा चेंडू फुलटॉस पद्धत चेंडू. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होऊ शकत नाही. तिकडे एस्टेनच्या मागे थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आणि ते बायच्या स्वरूपात एक धाव निघते आणि या एके धावेने संघाची धावसंख्या 2 बिनबाद 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 2. पुढील चेंडू सामना करतील आणि पुन्हा एकदा एक गुडलेन स्पॉटवरून उसळला चेंडू. बॅटरला काही समजलं नाही आहे आणि ते निर्धाव चेंडू जातोय. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती विक्रम यांची. देवानंद यांना खेळण्यासाठी थोडी अडचण येते. पुढील चेंडू विक्रम यांचा सामना करते पुन्हा एकदा देवानंद. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू मिडॉनचा दिशेने माल चेंडू ते एक सुंदर अशा प्रकारचा झेल टिपता येते मिडॉनचे क्षेत्ररक्षक आणि ते पहिला गडी बाद होतोय.
निवती संघाचा देवेंद्र यांच्या स्वरूपात पहिला गडी. नवीन फलंदाज तेजस केरकर निवती श्रीरामवाडी यांच्या संघाकडून वनडाऊनच्या या तिसऱ्या स्थानासाठी जात आहे ते तेजस केरकर. पुढील चेंडू विक्रम यांचा आणि भावेश यांनी सुंदर अशा प्रकारे टोलावलेला चेंडू आहे ते पुन्हा एकदा गडी बाद होय. चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाचं. निशाद चांगलीशी गोलंदाजी करता येते विक्रम आणि ते त्याच वेळी चांगलंसं क्षेत्ररक्षण करून त्यांना चांगलं असं सहकार्य करता येते क्षेत्ररक्षक. सलग दुसऱ्या चेंडूवर दुसरा गडी बाद होतोय निवती श्रीरामवाडी संघाचा चांगला असा उत्कृष्ट असं फलंदाज. इथे मोठा धक्का म्हणावा लागेल निवती श्रीरामवाडी संघासाठी. दुसरा गडी बाद जाता. आता विक्रम यांच्या षटकातील शेवटचा चेंडू आणि ते हॅट्रिकची संधी आहे विक्रम यांना. सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद केले आहेत ते विक्रम यांनी. आणि पुढील फलंदाज हर्षद मेहतर. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करता येते. हॅट्रिक हुकवतायत की विक्रम हॅट्रिक घेता येते. विक्रम सामना करतील आणि पुन्हा चांगल्याच प्रकारचा चेंडू यॉर्कर पल्जा मारला चेंडू आणि निर्धाव चेंडू. चांगली उत्कृष्ट प्रकारची गोलंदाजी म्हणावी लागेल विक्रम यांची. आणि या निर्धाव चेंडूनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 2. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद करत आपल्या संघासाठी चांगली अशी गोलंदाजी केली विक्रम यांनी. वीरवाडी संघाकडून चांगली अशी गोलंदाजी संघातर्फे दुसरा आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येत आहेत ते यश. पंचांच्या डावीकडून 5 पावलांचं रनअप. सामना करतील तेजस केरकर. हर्षद सामना करतील तेजस केरकर. यश पहिला चेंडू पुन्हा आखूड टप्पे चेंडू तेवढ्या चांगल्याच प्रकारे खेळलेला चेंडू आणि ते कव्हरच्या दिशेने मला चेंडू यातील सहज अशा 2 धावा धावून काढता येते दोन्ही फलंदाज. यश यांच्या तेजस यांच्या बॅटमधून निघाल्या या 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 4. 2 गडी बाद 4. चांगल्या अशा पद्धतीने तटावला चेंडू तेजस यांनी. यश पुढील चेंडू पंचांच्या डावीकडून पुन्हा त्या चांगल्या प्रकारचे चेंडू आणि ते चांगलं क्षेत्ररक्षण करता येते आपल्या फॉलोमध्ये. यश डिफेन्स पद्धतीने खेळून काढून एकच धाव घेता येते तेजस. आता स्ट्राईक वरती येते हर्षद. चांगल्या अशा प्रकारची गोलंदाजी म्हणावी लागेल ती वीरवाडी संघाची. पुन्हा एकदा इथे चुकी करता येते आणि चुकीला माफी नाही. फुल टॉस चेंडू होती. एक षटकाराची खूण करता येते आमचे पंच आणि ते या इनिंग मधील पहिला षटकार हर्षद यांच्या बॅटमधून निघतोय आणि या षटकारनिशीच आपल्या संघाला थोडी अशी झळाळी करून देता येते हर्षद. आणि या षटकारांशी संघाची धावसंख्या पोहोचते ती 11. काही फुलटॉस अशा प्रकार चेंडू त्याच चेंडूचा समाचार घेतलाय तो हर्षद. पुढील चेंडू यश यांचा पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू आणि ते उंच असा
गगनचुंबी असा झेल होण्याची शक्यता पाहूया. आणि 4 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आणि झेल सुटतोय. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण होतंय ते. पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण आणि ते पुन्हा एकदा 3 धावा. झेल पण झाला नाही आणि ते गचाळ क्षेत्ररक्षणाचा उत्कृष्ट नमुना. अवंतरशे 1 धाव भेटते आणि 3 धावा एकूण भेटत आहेत. या 3 धावने संघाची धाव संख्या 14. 2 गडी बाद 14. षटकातील पुढील चेंडू यश यांचा. पहिले 2 चेंडू सुंदर प्रकारे टाकले होते ते यश आणि पुढील चेंडू पुन्हा एकदा एक गुडलेन स्पॉटवर उचललेला चेंडू. आता त्यांना एक टप्पा भेटलेला आहे असं वाटतंय यश यांना. चांगली अशी गोलंदाजी करतात. एक सळपातळ बांधण्याचे असे लास्ट बॉल. 1 बॉल शिल्लक. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील यश. सामना करतील तेजस केरकर. आणि ते फुल टॉस प्रकार चेंडू होता. चांगलं असं फटका खेळण्याची संधी होती पण रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात इथे निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या 14. या षटकात तब्बल 12 धावा निघाल्या. ते एका षटकारानिशी हर्षद यांच्या बॅटमोन निघाला षटकार. इथे निवती श्रीरामवाडी संघासमोर 45 धावांचं लक्ष ठेवलंय ते वीरवाडी संघाने. आणि ते त्या धावांचा पाठलाग करताना निवती श्रीरामवाडी संघाने 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 14 धावा केल्या आहेत. षटकातील या आपल्या सामन्यातील तिसरं षटक. पुढील सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतील प्रशांत बाबल आणि उमेश एरग यांनी तयार राहायचं आहे. आपल्या षटकातील पहिला चेंडू आणि खोलवर टप्प्या चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळला चेंडू ते 4 धावा. चांगली अशी फलंदाजी म्हणावी लागेल हर्षद यांची. मगाशी मागील षटकार एक षटकार घेतला होता आणि एक चौकार मारलाय. या चौकाराची संघाची धाव संख्या 18. विघ्नेश यांच्या पहिल्याच चेंडूवर चौकार वसूल केलाय तो हर्षद यांनी. पुढील चेंडू विघ्नेश यांचा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा त्याच प्रकारे एक तटवल्याने पुन्हा चौकार होऊ शकतात आणि ते गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकांचं. पहिल्यापासून जर धावत गेले असते तर इथे 4 धावा वाचू शकल्या असत्या आणि सलग दुसरा चौकार. आणि या 4 धावांनी संघाची धाव संख्या पोहोचते ती 22. आणि आता फक्त 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. असं काही सोपं पण आणि कठीण पण असं आव्हान. पुढील चेंडू पुन्हा एकदा हर्षद आणि पुन्हा त्याच प्रकारे चेंडू ते मला वाटतं षटकार गगनचुंबी षटकार. काऊ कॉर्नरच्या डोक्यावर मारला षटकार आणि या षटकारानिशी अठ्ठावीस धावा. चांगली अशी फटकेबाजी करता येते हर्षद. आपल्या संघाला जिंकून देण्याच्या उद्देशाने फटकेबाजी करतायत ते. आतापर्यंत त्यांच्या नावाचे 2 षटकार आणि 2 चौकारांशी खेळतात ते हर्षद. पुढील चेंडू विघ्नेश यांचा. 9 चेंडू 17 धावांची आवश्यकता. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतात पण तेवढ्याच चांगल्या प्रकारचं अशी फलंदाज आपल्या बॅटमधून धावा निघतायत ते बॅटर हर्षद. पुढील चेंडू
सामना करतील पुण्याला खोल टप्प्या चेंडू. आत्ता मात्र ते बॅटर हर्षद यांना इथे धाव घेण्यापासून रोखता येते. चांगली अशी फलंदाजी म्हणावी लागेल हर्षद यांची. आणि आमचे गुणलेखक सांगतायत की 8 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू विघ्नेशांचा. सामना करतील हर्षद. हर्षद तयार आणि पुण्याला आखूड टप्प्या चेंडू. इथे मात्र संधी होती पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क होऊ न शकल्यामुळे थोडीशी घाई करता येते हर्षद आणि ते एक अंतर चेंडू जातोय. 7 चेंडूत 17 धावांची आवश्यकता. त्यांच्या संघाकडून अजून षटकारांची अपेक्षा करतात त्यांचे संघ. पुन्हा एकदा खोल टप्प्याचे तेवढ्याच पुन्हा ते उंच असा उडला झेल होतो की नाही ते चांगल्या प्रकारे झेल टिपता येते मिड ऑफचे क्षेत्ररक्षक आणि ते हर्षद यांची एक सुंदर अशा प्रकारची खेळी संपुष्टात येते. क्षेत्ररक्षकाचं नाव निशांत. चांगलं असं झेल टिपलाय. हा मॅचचा टर्निंग पॉइंट म्हणावं लागेल की नाही ते आपण बघू शकतो. आणि आता हर्षद यांची जागा घेण्यासाठी वैयक्तिक 23 या धावसंख्येवर झेलबाद होऊन परत येते हर्षद. कृपया क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचे ते बराच उशीर होतोय. याच कारणामुळे पुढील दुसऱ्या फेरीतले सामने हे 3-3 षटकाचे खेळवले जाणार आहेत. हे आपल्याचमुळे घडतंय याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. पुढील चेंडू प्रशांत भाबल वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन येत आहेत. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. हर्षदने समीकरण एक चांगल्या स्थितीत नेऊन ठेवलं तर पुन्हा एकदा भाबल आणि ते वेगळ्या स्टाईलने गोलंदाजी करतात आणि ते पहिलाच पंचांचा इशारा वाईटचा इशारा आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 29. 6 चेंडू 16 धावा. पुण्याला खोल प्रकार चेंडू मिड ऑफच्या दिशेने मला ते झेल होऊ शकतो ते पाहायचं पण ते पुन्हा एकदा 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू पडतोय आणि ते 2 धावा निघतायत ते नो. एकूण 3 धावा. पंचांचा इशारा नो. एकूण 3 धावा. फ्री हिट आहे का? यस फ्री हिट. 32 धावा इथे निवती संघासाठी एक मदत करता येते प्रशांत भाबल. काही अवांतर अशा प्रकारच्या धावा. पुन्हा एकदा 6 बॉल 6 चेंडू आणि 13 धावा. 2 चेंडू टाकले पण दोन्ही चेंडू अवांतर म्हणून घोषित झालेले आहेत आणि आता फ्री हिट अशी आहे. पाहूया प्रशांत आणि पुन्हा एकदा फुल टॉस पकडा चेंडू पण बॅटची वरची कड घेऊन ते उडाल चेंडू आणि ते पुन्हा एकदा एक खचाळ क्षेत्ररक्षण आणि ते झेल सुटतोय. आणि ते या 2 धावेने संघाची धावसंख्या 34. इथे झेल झाला असता तर एक गडी बाद झाला असता. 2 धाव असल्या असत्या पण क्षेत्ररक्षण सगळं एक बॉडी लाईनच्या बाजूने असल्यामुळे ते झेल सुटतोय. आता पाहूया 5 चेंडू 11 धावा. एका षटकारांची आवश्यकता आहे असं आमचं गुणलेखक सांगतायत. पुन्हा एकदा तेजस केरकर. पुण्याला खोल टाकायचे चेंडू आणि मिडॉनच्या दिशेने मला चेंडू. पाहूया इथे क्षेत्ररक्षण कसं होत आहे ते. एक धाव निघालेली आणि एक दुसरी धाव घेत आहेत निवती संघाकडून. ते 2 धावा निघालेल्या आहेत. आणि आता समीकरण असं थोडंसं असं हल्लेलं आहे. 4 चेंडू 9 धावा. ते एका षटकाराची गरज
निवृत्ती संघाला आणि निर्धाव चेंडू टाकण्याची गरज आहे ती वीरवाडी संघाला. पाहूया कोणत्या प्रकारचं समीकरण कुठे होतंय ते. पुढील चेंडू प्रशांत आणि पुन्हा एकदा फुलटॉस प्रकार चेंडू मिड ऑनच्या दिशेने खेळला चेंडू आणि ते गचाळ क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण हे काहीच अशी हालचाल केली नाही. ते 4 धावा निघतायत आणि या 4 धावेने संघाची धाव संख्या 40. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. आता जवळजवळ निवृत्ती संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे आणि ती पुढील फेरीत पोहोचू शकतो. पण 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. एक चौकार जर निघाला तरी येथे मॅच विजयी होऊ शकतात ते निवृत्ती संघ. तीन चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. पुण्याने खोलवर टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला चेंडू येते 1 धाव निघते. पाहूया कसा तिथून येते दुसरी पण धाव काढता येते. एक चांगल्या प्रकारची फेक होती पण यष्टरक्षकाने तो कलेक्ट करता आला नाही आणि ते 2 धावा. आणि आता शेवटच्या 2 चेंडूवर 3 धावांची आवश्यकता निवृत्ती श्रीरामवाडी संघासाठी. चांगली फलंदाजी म्हणाले तेजस केरकर यांची. 2 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेत. पुन्हा एकदा फुल असा आणि पंच स्क्वेअर लेग पंच नो बॉलची खूण करतायत. नो बॉल या एका अवांतर धावने संघाची आता इथे 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. फ्री हिट आहे का? फ्री हिट. पंचांचा इशारा फ्री हिट. फुल टॉस प्रकार चेंडू आणि फ्री हिटचा इशारा. दोन चेंडू 2 धावा. पाहूया तेजस केरकर पुन्हा एकदा फुल टॉस प्रकार चेंडू येते वाईट ची खूण करतायत पंच आणि एका धावने पुन्हा एकदा फ्री हिट म्हणावी लागेल. आणि येथे मला वाटतं संघाला जिंकून निवृत्ती संघाला जिंकून देण्याचं काम केलं ते प्रशांत यांनी. खूप खराब अशी गोलंदाजी करता येते प्रशांत. 2 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा फुल टॉस प्रकार चेंडू आणि तेवढ्याच चांगल्या प्रकारे तटावला चेंडू तेजस केरकर यांनी आणि ते विजयी होत आहे ते निवृत्ती श्रीरामवाडी संघ. उमेश शेरागी आणि प्रशांत बाबल यांनी पंच म्हणून मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आता होणारा सामना नेवल डॉग वर्सेस वाडा